पाण्याची कमतरता, उष्णता, थंडी, क्षारता यांसारखे अजैविक तणाव वनस्पतींच्या वाढीस अडथळा आणतात. जर हा तणाव प्रजनन अवस्थेत असेल तर फुले गळणे निश्चित आहे. एक फूल गळणे म्हणजे एक फळ कमी, ज्याचा थेट परिणाम उत्पन्नावर पडतो. प्रजनन अवस्थेत वनस्पतींना अमिनो ऍसिडची गरज अधिक असते आणि हे अमिनो ऍसिड तयार करण्यासाठी वनस्पतींना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. अशा परिस्थितीत प्रजनन अवस्थेत अजैविक तणावामुळे उत्पादन आणि त्याची गुणवत्ता कमी होते, ज्यामुळे आर्थिक नुकसान होते. असे आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास यापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सादर करत आहोत PI चे अमिनो ग्रो ऍक्टिव्ह. हे नैसर्गिकरित्या प्राप्त केलेले बायोस्टिम्युलंट आहे, जे आवश्यक अमिनो ऍसिड आणि पेप्टाइड्सचे मिश्रण आहे. अमिनो ग्रो ऍक्टिव्ह हे पेटंट असलेले FED तंत्रज्ञान वापरून तयार केले जाते, ज्यामध्ये प्रोटिओलिटिक एन्झाईम्सच्या मदतीने अमिनो ऍसिड मिळवले जाते. FED तंत्रज्ञानामध्ये ऍसिड हायड्रोलिसिस आणि उच्च तापमानाचा समावेश असलेल्या कठोर प्रक्रियांचा समावेश नाही. म्हणूनच अमिनो ग्रो ऍक्टिव्ह हे पिकांसाठी सुरक्षित आहे. वनस्पतींमध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी अमिनो ऍसिड हे एल फॉर्म मध्ये असणे आवश्यक आहे. FED तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त केलेले अमिनो ऍसिड एल स्वरूपात असते, त्यामुळे अमिनो ग्रो ऍक्टिव्ह सहजपणे वनस्पतींमध्ये शोषले जाते. अमिनो ग्रो ऍक्टिव्ह मध्ये असलेले प्रोलिन पिकांना अजैविक तणाव आणि फुलांची गळती कमी करण्यास मदत करते. हे फुलांची गुणवत्ता सुधारते, विशेषतः परागकणांची शक्ती आणि उगवण क्षमता वाढवते, ज्यामुळे उत्पादन वाढते. अमिनो ग्रो ऍक्टिव्ह मध्ये ग्लायसिनचे प्रमाण जास्त असल्याने ते पानांमध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण वाढते आणि फळांचा विकास होण्यास मदत होते. अमिनो ग्रो ऍक्टिव्ह मध्ये आढळणारे सक्रिय पेप्टाइड्स हे फळांचा रंग विकसित करणाऱ्या हार्मोनच्या संश्लेषणात मदत करते आणि उत्पादनाचे शेल्फ लाईफ वाढवते. म्हणूनच फुलांच्या आणि फळांच्या विकासाच्या अवस्थेच्या सुरुवातीच्या काळात अमिनो ग्रो ऍक्टिव्ह वापरण्याची शिफारस केली जाते. 400 ते 500 मिलीलिटर प्रति एकर या प्रमाणात फवारणी करणे आवश्यक आहे. आता अमिनो ग्रो ऍक्टिव्हने ना फुलं कमी होणार ना तुमच्या पिकाकडून अपेक्षा, कारण यामुळे फुले अशी उमलतील, फळच फळं मिळतील.